आणि इथून मागं सुद्धा त्यांनी तेच केलेलं. कुणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचा. संतोष भैयाचा सण या कुटुंबावरती दाबदडप करायचा, दबाव आणायचा, धमक्या द्यायच्या. महादेव मुंडेचं प्रकरण असेल किंवा ते आंधळीचं प्रकरण, असे शेकडो प्रकरण आहेत. हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत. आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलं त्या दिवशी त्या दाण्यानी, की मला त्याची आठवण येते म्हणला. याचा अर्थ त्यांनी त्यांचं कनेक्शन सिद्ध केलंय की ही याचीच टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चालवत होता. त्याचा ऐकून नुसत्या तारखी पुढे ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीच्या. दुसऱ्याच असतात आत्तापोत यांनी कुलप लावून काडी लावली असती. याच्या प्रॉपर्टीवरती आणखीन जप्ती कस काय येत नाही, याला वेळ कस काय लागतो. मग ह्या सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जाते आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच आणताय म्हणावं लागणार आहे. कारण सरकारचं जर सरकारने त्यांना बळ दिलं नाही तर त्यांची काय टप्पर आहे दबाव आणायची. त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी, आणि आम्हाला दिसायला लागले सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये. आणि इथून पुढं सोशल मीडियावर याच्यावर टाकणारे इथं सेपरेट एसपी आहे ना. काही दल पोलीस अधीक्षक कार्यालय ऍक्टिव्ह नाही. दुसऱ्या राज्यात आहे का दुसऱ्या जिल्ह्यात आहे. यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर धिंड काढून झोडपिलं ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा थांबतील. नसता मग लोक इथून पुढं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जशाच तसं उत्तर देतील.